स्कोर झालेला नाहीये. गोल्डन डक येस. विकेट किपर नारायण. नक्कीच यावेळी फलंदाजी करावी लागेल, थांबावं लागेल क्रीजवर. आम्ही अगदी पहिल्या सामन्यापासून सांगतोय या आमच्या मैदानाची आउटफील्ड एवढी वेगवान आहे की आपण थांबलात, चेंडू कनेक्ट केलात तरी देखील आपण चांगली धावसंख्या उभारू शकतात. कालच्या दिवसातला अंतिम सामना आपण सर्वांनी पाहिला असेल. कानवे विपक्ष अमित टेंबरेकर. अगदी 3 षटकांपर्यंत ज्यांनी वर्चस्व निर्माण केलं होतं. सामना कानवे संघाच्या बाजूने होता, मात्र अंतिम काही षटकांमध्ये जे काही पाहायला मिळालं नक्कीच ते अमित टेंबरेकर संघ विजयी साकार केला. नक्कीच यावेळी रमेश पुढचा चेंडू घेऊन येतोय आणि आता सामना करेल. पुन्हा एक लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आहे. राईट अँड लेफ्ट असं कॉम्बिनेशन ठेवण्याचा प्रयत्न असावा. यावेळी रमेश टू नारायण. नारा पुढचा चेंडू. हो हो फुलटॉस. चेंडूला दिशा दिली आहे मिड ऑफच्या दिशेला. एक धाव मिळेल का? के ऍक्सिडेंट. येस इट इज. देयर इज अनदर ऍक्सिडेंट. येट अनदर विकेट फॉर अमी नडगावकर. काय होत आहे मात्र यावेळी कुठेतरी घाई झाली आणि नारायण एक सुरेख फटका होता. धाव नव्हती मात्र नारायण थोडा धावला. मात्र गणेशनं मागे पाहिलं नाही चेंडू कुठे आहे आणि अर्ध्या पिच पर्यंत पोहोचला. माघारी येण्याची संधीच नव्हती आणि आणखी एक गडी बाद होतोय अमी नडगावकर संघाचा. डीजे नक्कीच 2 मोठे फलंदाज बाद झालेत. यावेळी मात्र चेतन येतोय. दोन्ही सलामीचे फलंदाज कोणत्या प्रकारची धावसंख्या पवेलियनच्या दिशेने परतलेत. यावेळी रमेश वन्स अगेन टू नारायण. हो दिस टाइम. यावेळी मात्र मिड ऑनच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. आता मात्र कोणती धाव मिळू शकत नाही. नक्कीच विचार करावा लागेल. चेंडू प्रत्येक चेंडूवर आपण प्रहार करू शकत नाहीत. 1 आणि 2 धावांवर देखील कधी कधी निर्भर राहावं लागेल कारण प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार येणार नाहीत. तिसरा चेंडू होता या षटकातला निर्धाव चेंडू. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स रमेश. हो हो यावेळी मात्र चेंडूला दिशा दिली. ऑन साईडला खेळून काढलं. तिथे क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडू परत येईल तोपर्यंत 1 धाव आरामात पूर्ण केली नारायण आणि चेतन. आता कुठे जाऊन धावफलक सुरू झालं त्या अमी नडगावकर संघाचं. नक्कीच थांबावं लागेल. खेळपट्टीवर स्थिरावावं लागेल. 7 षटकांचा सामना मित्रांनो. 42 चेंडू असतील आणि या 42 चेंडूने खेळून काढलं तर एक नक्कीच आव्हानात्मक एक फायटिंग स्कोअर आपण तयार करू शकतात. एक 70 ते 75 धावांपर्यंत नक्कीच पोहोचावं लागेल अमी नडगावकर संघाला. या सामन्यात जर आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर आपलं आव्हान टिकवून ठेवायचं असेल तर येस इट इज. पुढचा चेंडू. हो हो यावेळी मात्र बॅकफुटवर जाऊन पंच केला. पॉइंटच्या गॅप मधून चेंडू जातोय भरधाव वेगानं सीमा रेषेकडे. सीमा पार चौकार. डीजे गॅप मधून चेंडू डीप पॉइंटच्या दिशेला गेला. 4 धावा मिळाल्या आणि या 4 धावांनी धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 2 बाद 5 अमी नडगावकर. यस पुढचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा त्या चौकारानंतर एक सुरेख कमबॅक होतो आणि या बरोबरच हे षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त होत आहे. धावसंख्या धावफलकाला गेली आहे 2 बाद 5 अमी नडगावकर. यावेळी मात्र विचार करावा लागेल दोन्ही फलंदाजांना. एक सुरेख गोलंदाजीची कमान आहे त्या गोलबंद संघाकडे. काल आपण पाहिलं 50 धावा देखील त्यांनी नक्कीच प्रोटेक्ट केल्या होत्या काल. आणि नक्कीच त्यावेळी वाशा संघाच्या देखील काही बेसिक चुका झाल्या होत्या. पहिली 2 ते 3 षटकं अगदी सावधगिरीने खेळून काढली होती
मात्र अटॅक इज बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं आणि तो अटॅक होताना दिसला नाही आणि परिणामी अंतिम काही षटकांमध्ये इंटरवलमध्ये काही रेग्युलर इंटरवलला त्यांच्या विकेट्स गेल्या आणि वाशाळ संघ दडपण्यात आला. येस इट इज आमचे मित्र आमचे गुरुवर्य समालोचक प्रवचनकार कीर्तनकार सूत्रसंचालक अशा कितीतरी बिरदावायला लावल्या तरी कमी पडतील असे सन्माननीय रमेश शिंदे सर यांचं आगमन झालंय. शुभ स्वागतम. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. नक्कीच सामना रंगतोय. आजच्या सुपर 8 मधला पहिला सामना. अभिन अडगावकर विपक्ष ढीके गोलफन आणि गोलंदाज अरुण. पहिला चेंडू हो यावेळी मात्र बिग ब्लास्ट जाईल का चेंडू सीमा पार. येस इट इज. काय होतंय आणि धावा मिळतील 6 मॅक्सिमम ब्रँडेड शॉट. नक्कीच 6 धावा मिळल्या जातील आणि पहिल्याच चेंडूवर प्रहार अमीन अडगावकर. आणि ऐकू एक छानसं संगीत डीजे. आहे 11 धावा 11 लॉस ऑफ 2 विकेट्स. हियर नेक्स्ट बॉल. Oh, full toss. This time steer towards the long on region for 1 bounce, 4 runs, back to back big hits, and score moves on. 15 loss of 2 wickets. Sureka Phatka DJ. Hira hira gazadi. कुठेतरी लाईन ऑन लेंथवर लक्ष द्यावं लागेल कारण सलगच्या 2 चेंडूंवर 2 मोठे प्रहार. पुढचा चेंडू हो यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेनं भरधाव वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर कट व्हाट अ लवली शॉट. 4 रन्स डीजे. स्पर्श करतोय त्या क्षणी सीमा पार होतोय. नक्कीच या पद्धतीच्या फलंदाजीची गरज आहे कारण नक्कीच नारायण कारणीभूत ठरला होता गणेशला माघारी धाडण्यासाठी. सॉरी गणेशला आणि धावबाद झाला होता. यावेळी मात्र पुन्हा चेंडू जाईल पॉइंटच्या डोक्यावरून भरधाव वेगाने 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स अँड क्रॉस द बाउंड्री लाईन फॉर 4 रन्स. सुरेख फटकेबाजी नारायणची डीजे. कालचा राहिलेला एक सामना 8वा सामना मात्र चेरवली संघ 1 साइड वर्चस्व निर्माण केलं आणि कारण होतं चेरवली एक्सप्रेस सूरज फरडे. नक्कीच 6 गडी बाद हॅट्रिक्स. व्हॉट अ रिमार्केबल परफॉर्मन्स सूरज यू हॅव इन दॅट मॅच. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच अँड क्वालिफाय फॉर टॉप 16 टीम्स इन दिस लीग CPL चेरवली प्रीमियर लीग 2021 5th edition. The next ball. Oh, this time played on onside. There is Pilder. He will stop the ball and return to the bowler till both the batsmen crossing for single. And this single run will add it to the scorecard and score moves on. 24 loss of 2 important wickets. Abhin Adgaonkar in this very important match played between Abhin Adgaonkar versus DK Sports Golfan. नक्कीच एक छान सुरुवातीच्या 2 गडी बाद झाल्यानंतर पहिल्या षटकात काय होईल अमीन अडगावकर संघाचं मात्र ते भविष्य लिहिलं गेलं नारायणच्या बॅटमधून. हो यावेळी हलक्या हातानं फाईन लेगच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीत नारायण आणि चेतन. धावलेच त्या एका धावेसाठी एक छोटी धाव घेतली. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आणि धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 25 धावा. 25 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या दोन्ही षटकं संपली
आणि या 2 षटकांनंतर 25 धावा तब्बल 12.5च्या सरासरीनं जिथे पहिलं षटक हाताळलं होतं रमेशनं, पहिल्याच 2 चेंडूंवर जेव्हा विकेट्स गेल्या तेव्हा मात्र वाटलं आम्ही नडगावकर संघ कुठेतरी अडचणीत सापडेल का. त्या षटकात केवळ 5 धावा आल्या होत्या, 2 गडी बाद झाले होते. मात्र या षटकामध्ये नारायणनं जे काही काम केलं अतिशय सुरेख आणि तब्बल 20 धावा कुठून काढल्या या षटकामध्ये कोणतेही रिस्क न घेता. हो या पुढचा सामना अपकमिंग बॅटल संदेश स्पोर्ट्स चेरिवली वर्सेस विलास स्पोर्ट्स किनवली. नक्कीच एक मोठा सामना पाहायला मिळेल आमच्या युट्यूब व्ह्युअर्सला. नक्कीच या दोन्ही संघांचे हजारो प्रेक्षक आहेत, हजारो चाहते आहेत, ते मात्र आम्हाला दिसतील. युट्यूब लाईव्ह तिसरं षटक घेऊन येतोय हरेश. नक्कीच गोलबंद संघ या मागच्या षटकामध्ये थोडंसं महागडं षटक पडलं, 20 धावा आल्या. मात्र नक्कीच कमबॅक करेल. आणि प्लीज गोलबंद संघ आपल्याला पुन्हा एकदा एक रिक्वेस्ट आहे, आपण वेगानं खेळ घ्यायचा आहे. जास्त टीम मिटिंग्स किंवा जास्त परिवर्तन नका करू, वेळ नका घालू प्लीज. माहिती आहे महत्त्वाचा सामना आहे, मात्र वेळेचं बंधनही असेल, तुम्हालाच नाही तर प्रत्येक क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी असेल. नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल दोन्ही संघांना, कारण ह्या लीगमध्ये टिकून राहायचं असेल तर विजय अतिशय आवश्यक. नक्कीच या षटकातला पहिला चेंडू टाकेल हरेश आणि खेळून काढेल चेतन. हो यावेळी चेंडू स्क्वेअर कट, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लागला. 1 धाव पूर्ण केली. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे गोलबंद संघाचा सचिन कडून. नक्कीच याच कामगिरीची अपेक्षा आहे प्रत्येक खेळाडूकडून, कारण टीम गेम आहे, इंडिव्हिज्युअल नाही आहे. सगळ्यांचं योगदान महत्वाचं. जेव्हा सगळे 11 खेळाडू योगदान देतील तेव्हा मात्र विजयापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. जे पाहिलं मागच्या सामन्यामध्ये ती गोलंदाजीची धार आहे आमच्या ठीक आहे गोलबंद संघाकडे, मात्र करून दाखवावं लागेल. इकडे नारायण मात्र आग उगलतोय आपल्या बॅटमधून. तब्बल 3 चौकार 1 षटकार आतापर्यंत. हो यावेळी चेंडू जाईल का डाऊन द लेग, मात्र सुरेख गोलंदाजी, स्टंप वरून जातोय. पंच हेमंतजी तावडे, सुरेख अंपायरिंग. आम्हाला अगदी 10वा दिवस आहे आज आमच्या CPLचा. नक्कीच आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 20 धावा आलेल्या आहेत. नारायणच्या बॅटमधून सुरेख. पुढचा चेंडू या षटकातला हरेश टू नारायण. यावेळी पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न होता. ऑफसाईडच्या दिशेला सिली पॉइंटला चेंडू थांबला, मात्र कोणत्याही धावेची अपेक्षा नाही किंवा कोणती धाव शक्य नाही. यावेळी सुरेख कमबॅक करतोय गोलबंद संघ हरेशच्या माध्यमातून. 3 चेंडू फेकले गेलेत, केवळ 1 धाव दिली गेली. नक्कीच पुढच्या 3 चेंडूंवर प्रहार होईल का, कारण नारायण एक सुरेख फलंदाजी करतो आहे. या सामन्यामध्ये उभं राहावं लागेल. या सामन्यात एक आव्हान ठेवावं लागेल. फुलटॉस, लॉलीपॉप फुलटॉस. नक्कीच चेंडू स्टिअर केलेला आहे ऑन साइडला. नक्कीच मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक होता हर्षल आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल आम्ही नडगावकर संघाला. सुरेख डेडिकेशन आहे, सुरेख समर्पण आहे या सामन्यामध्ये, कारण माहिती आहे आम्ही खूप दूरवरून इथपर्यंत आलेलो आहोत. अगदी खर्डी रिजन मधून गोलफनवरून आम्ही किन्नवली म्हणजे चेरवली गाठलेला आहे आणि नक्कीच त्या कामगिरीसाठी झालो आहोत. ही कामगिरी मात्र हा गोलंदाज करतोय हरेश. पुढचा चेंडू. हो इथे मात्र जोरदार अपील होईल, मात्र अपीलला कोणतंही दाद देणार नाहीत पंच, कारण चेंडू लेग स्टंपच्या अतिशय बाहेर पिच झाला होता. मात्र एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळतं. डॉट बॉल्स ऑल्सो जस्ट लाईक अ विकेट इन लिमिटेड ओव्हर गेम्स. आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून सांगतो आहोत काही निर्धाव चेंडू टाका, दबाव निर्माण करा फलंदाजाला चूक करायला भाग पाडा आणि ती तेव्हाच पाडाल जेव्हा तुम्ही सलग डॉट बॉल्स टाकाल. यावेळी हरेश मला वाटतं अंतिम चेंडू घेऊन येतो. आतापर्यंत 5 चेंडूंवर केवळ 2 धावा. वन बॉलिंग. हो यावेळी पुढे एक चेंडूला दिशा दिली. हो ड्राफ्ट. इथे मात्र झेल सुटतोय, मात्र एकच धाव मला वाटतं इथे मिळेल आणि 3 धावा फक्त. 3 चेंडू डॉट 3 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 28. 28 लॉस ऑफ 2 विकेट्स ॲज ॲव्हरेज.
9.33 डीजे. सहकार्य करा. मला तर वाटतं आपल्या शहापूरमध्ये तेव्हा एक प्रोफेशनलिझम आम्हाला दिसेल जेव्हा कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग न करता ज्या गोलंदाजांना सोपवली कामगिरी ते अगदी सरळ त्याच सिक्वेन्सने गोलंदाजी करतील, फलंदाज देखील त्या सिक्वेन्सने फलंदाजी करतील. नक्कीच वेळ वाचेल आणि एक प्रोफेशनलिझम एक दिसेल आमच्या खेळाडूंमध्ये. ती कुठेतरी आम्हाला दिसत नाहीये. प्लॅनिंग इज की टू सक्सेस वी सेड, बट दॅट प्लॅनिंग वी हार्डली सीन इन लीग मॅचेस. गोलंदाज किशोर येतोय. प्रशांत आणि नक्कीच पुढचा सामना रंगणारे मित्रांनो तत्पूर्वी जाऊया या चेंडूकडे. चेंडू जातोय फाईन लेग झोन मध्ये. नक्कीच एक धाव पूर्ण केली आहे चेतन आपल्या संघासाठी. धावसंख्या जाते 29 धावा. नक्कीच अनाउन्समेंट येते आमचे ऑफिशियल. पुढचा सामना होईल सुपर 8चा संदेश स्पोर्ट्स चेरवली वर्सेस विलास स्पोर्ट्स किन्नवली. नक्कीच तो सामना पाहायला मिळेल. एक अतिशय मोठा या लीग मधला सामना असेल. दोन मातब्बर संघ असतील एकमेकांसमोर. विलास स्पोर्ट्स किन्नवली एक बाजूला राहुल शिंदे, दुसऱ्या बाजूला अजित फर्डे. येस, वळूया सामन्याकडे. किशोर पहिला चेंडू एक धावेसाठी. आता मात्र तो फलंदाज येतोय स्ट्राईकला. नारायण, ओ नारायण यावेळी मात्र थोडसा वेगात परिवर्तन केला. फसवलं वेगावर. बॅट अगदी लवकर निघाली होती. चेंडू थोडा उशीर आला. मात्र कनेक्शन झालं, प्रॉपर कनेक्शन झालं नाही की ज्याने धावा मिळतील. नक्कीच कर्णधार दिलीप घरत सुरेख सुरेख नियोजन करतोय. यावेळी मात्र चेंडू फार अवे फ्रॉम द ऑफ स्टंप आय थिंक अँड नीलू महाजन विल सिग्नल वाईड बॉल. नक्कीच एक अतिरिक्त धाव इथे मिळेल वाईटच्या रूपाने आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. 30 रन्स लॉस ऑफ 2. पहिल्याच षटकाच्या पहिल्या 2 चेंडूंवर जेव्हा विकेट्स गमावल्या तेव्हा मात्र अडचणीत होता संघ. मात्र यावेळी थोडासा त्या अडचणीतून बाहेर पडलेला आहे आणि कारण आहे नारायण. पुढचा चेंडू. हो हो, हाफ ट्रॅकर, ट्रॅकिंग ट्रॅकिंग, गोइंग गोइंग अँड गॉन. 6 रन्स डीजे. आज मात्र ऑफिशियली ते 2 आवाज आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहेत. द व्हॉइस ऑफ डोळखांब, द व्हॉइस ऑफ शहापूर, द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र रमेश शिंदे सर आणि व्हॉइस ऑफ अल्यानी रेकी खाडे सर. नक्कीच हे 2 आवाज आज मात्र ऑफिशियली आपण पूर्ण दिवसभर ऐकणार आहात आणि उद्याच्या दिवसात देखील ऐकणार आहात. धावसंख्या पुढे सरकते. आणि नक्कीच धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 धावा. 36 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळी नारायण आपलं काम सुरेख पद्धतीनं करताना दिसतोय. जी जबाबदारी आहे याच्या अगोदरच्या क्वालिफायर मॅचेस मध्ये देखील आम्ही नारायणला पाहिलं, सुरेख कामगिरी केली. काल देखील नारायणला पाहिलं, सुरेख कामगिरी केली आणि आजही तीच कामगिरी पुढे घेऊन जातोय नारायण आपल्या संघासाठी. चेंडू आले बघा प्लीज नीलू महाजन. आणि नक्कीच वैयक्तिक 27 धावांवर खेळतोय नारायण आणि आपल्या संघासाठी ती कामगिरी करतोय नारायण. नक्की अजून एक पॉवर प्ले 2चं
बॅटिंग पॉवर प्लेचं षटक देखील मित्रांनो शिल्लक आहे. नारायण काय करेल यावेळी पहिल्याच एक षटकार बॅट मधला त्याचा दुसरा षटकार या इनिंग्स मधला 2 ह्यूज ब्लोज. येईल का पुढचा आणखी एक ब्लो पुढचा चेंडू की कमबॅक होईल. हो पुन्हा एकदा चेंडू यावेळी क्षेत्ररक्षक तिथे येतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झेल मात्र झाला नाही. मात्र एकच धाव मिळते. रिस्क घेत नाहीये नारायण. माहिती आहे एक धाव महागडी पडू शकते मात्र मी पुढच्या चेंडूवर 6 धावा घेऊ शकतोय. धिस इज द कॉन्फिडन्स. याला म्हणतात आत्मविश्वास. आणि याच सेन्सेशनची गरज असते. याच संयमाची गरज असते. याच प्रकारच्या खेळाची गरज असते जेव्हा तुम्ही अतिशय महत्वाच्या सामन्यात खेळत असतात. आणि नक्कीच पुढचा सामना मित्रांनो संदेश स्पोर्ट्स विपक्ष विलास स्पोर्ट्स किनवली. पुढचा चेंडू चेतन. हो यावेळी मात्र सुरेख लाईन अँड लेंथ. कौतुक करावं लागेल किशोरचं. सुरेख चेंडू. मला वाटतं एक चेंडू शिल्लक आहे या षटकातला. तिसऱ्या षटकात चौथ्या षटकातला. त्यानंतर मात्र 2 मिनिटांचा ब्रेक असेल आपला ड्रिंक्स ब्रेक असेल मात्र पुन्हा ड्रिंक्स ब्रेक मिळणार नाही. येस इट इज लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. Oh, this time clean bowled, you miss, I hit, and Chetan has to go back. Here ends the over number 4. Score moves on 37. Loss of 3 wickets. Here is ding breaks for 2 minutes. DJ. आणि यावेळी सिग्नल येतोय आमच्या हेमंतजी तावडे सरांचा. बॅटिंग पॉवर प्ले षटक क्रमांक 5. नक्कीच नवीन फलंदाज व्हिकी नक्कीच सुरुवात करायची प्लीज. आणि नक्कीच या सामन्यावर लक्ष असेल सर्वांचंच. डीके गोलबंद संघाचे कितीतरी प्रेक्षक यावेळी यूट्यूबवर हा सामना पाहत असतील. नक्कीच गोलंदाजी मार्कवर देखील चेंज आहे. मला वाटतं रमेश येतोय ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट गोलंदाज आहे रमेश या डीके गोलबंद संघाचा. यावेळी मात्र पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा दिल्या होत्या आणि 2 महत्वपूर्ण गडी लागोपाठच्या 2 चेंडूंवर बाद केले होते. मात्र यावेळी नारायणला माघारी धाडावं लागेल. एकमेव जबाबदारी आत्ता मात्र जर डीके गोलबंद संघाला या सामन्यात आणखीच एक मजबूत पकड निर्माण करायची असेल, आशा पल्लवित करायच्या असतील, नाहीतर हा नारायण हा सामना खूप दूर घेऊन जाऊ शकतोय. यावेळी रमेश सुरेख गोलंदाजी पहिल्या षटकात. हे षटक कसं जाईल. पहिला चेंडू. हो हो यावेळी चेंडू 1 बाउन्स हातात जातोय मात्र एकच धाव मिळेल.
आणि धावसंख्या जाऊन पुढे पोहोचते. धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावा, 38 रन्स. पॉवर प्लेचं षटक आहे, फायदा घ्यावा लागेल. विकी यावेळी पहिलाच चेंडू फेस करेल या सामन्यामध्ये आम्ही नडगावकर संघाकडून. मात्र गोलंदाज रमेश आहे, अतिशय सुरेख कामगिरी करतोय. त्यांना मागच्या षटकात केवळ 5 धावा, या षटकात पहिल्या चेंडूवर 1 धाव. पुढचा चेंडू विकीसाठी. हो हो, यावेळी पुन्हा एकदा चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेला. हो हो, मिसफिल्ड. चेंडू जाईल वेगानं अगदी काऊ कॉर्नर झोन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 धावा, 40 रन्स. लॉस ऑफ 3 इम्पॉर्टंट विकेट्स आम्ही नडगावकर. कारण धावा मात्र 80 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आमच्या आम्ही नडगावकर संघाचा. कितपर्यंत रोखेल पाहूया. पुढचा चेंडू. यावेळी काय झालं, चेंडू जातोय विकेट किपरला फसवून, स्लिपला फसवून डीप फाईन थर्ड मॅनच्या दिशेला. 4 धावा. डीजे फसलाय हवेत. स्वतः रमेश धावा जातोय आणि या झेल करतोय. विकीला माघारी जावं लागेल. आणखी एक ब्रेक थ्रू देतोय रमेश. पहिल्या षटकात 2 आणि या षटकात 1. 3 गडी बाद करण्यात यश मिळाले आहे. धावसंख्या मात्र 44. आता मात्र 4 बाद 44. डीजे बाजून नारायण उभा आहे. दुसऱ्या बाजून जर विकेट जात राहिल्या तर मात्र कुठेतरी अडचणीत येऊ शकतोय आणि आपण अशा कितीतरी मॅचेस पाहिलेल्या आहेत. पुढचा चेंडू. हो, यावेळी चेंडू मात्र सुरेख पद्धतीने फील्ड केला गेला आणि एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि धावसंख्या मात्र तिथे स्थिरावलेली आहे. 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि अंतिम चेंडू घेऊन येईल. आतापर्यंत 7 धावा या षटकात आल्यात. मात्र एक अतिशय महत्वपूर्ण गडी देखील बाद केला गेलाय. हो, यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र अपयशी, अयशस्वी, असफल असे कितीतरी शब्द या सिरीज. याबरोबरच हे 5वं षटक समाप्त होत आहे. 5 षटकांनंतर जवळजवळ 9च्या सरासरीनं 44 धावा. यावेळी किनवली संघाचं देखील आगमन होतं. या पुढचा सामना आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संदेश स्पोर्ट्स चेरवली वर्सेस विलास स्पोर्ट्स किनवली. यावेळी मात्र गोलंदाजी एंडवर बदल दिसेल, फलंदाजी एंडवर बदल दिसेल आणि अंपायरिंग एंडवर देखील बदल दिसेल. येस इट इज. आणि गोलंदाज येतो नवीन 6वं षटक घेऊन हरेश, की ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं 3रं आणि त्या षटकामध्ये केवळ 3 धावा दिल्या होत्या. नक्कीच एक किफायती शतक होतं त्या हरेशचं. इस बार क्या होगा, ये 2 ओवर्स का खेल शेष और अब तक की 44 रन स्कोर कार्ड पर लगे हैं अम्ही नडगांवकर टीम के. तो ज़्यादा से ज़्यादा रन्स बटोरने का प्रयास होगा इन 2 ओवरों में. तो हरेश आए जिन्होंने पहली ओवर में सिर्फ 3 रन दे चुके थे. अब इस ओवर में कितने रन आएंगे, लेकिन नारायण ऑफ स्ट्राइक है तो स्ट्राइक में लाना पड़ेगा नीलेश को. नारायण तो नीलेश अपने इस इनिंग्स की मुझे लगता है पहली गेंद खेलने वाले हैं, जो कि
गेंदबाज हरीश। और यहाँ पे बहुत ही बढ़िया संघर्ष होता हुआ इन दो टीमों में, डीके गोलबन और अमी नडगांवकर। इसी बीच छठे ओवर की पहली गेंद हरीश की ओर से नीलेश के लिए, और पहली गेंद को खेला है डीप मिड विकेट की दिशा में, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, 6 रन डीजे। बाहर 6 रन के लिए। अब क्या है हरीश, क्या प्लानिंग करेगा अगली गेंद के लिए? हर्षल सॉरी नीलेश फिर से एक बार गति में परिवर्तन, गति में चकाया और एक डॉट, इस बार वाइड गेंद जाती हुई और एक अतिरिक्त रन मिलेगा यहां और स्कोर जाकर पहुंचा है 51 रन, 4 विकेट के नुकसान पर अमी नडगांवकर। अब तो 70 से 75 तक का सफर तय करना पड़ेगा, तभी जाके एक अच्छा स्कोर खड़ा कर पाएगा अमी नडगांवकर टीम इस मैच में। इस बार गेंद को पॉइंट की सर के ऊपर से मारने का प्रयास, या कैच छूटता हुआ, लेकिन 1 रन लेने में सफल दोनों बल्लेबाज। इस 1 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 52 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स। यहां तक कि ये कैच आसान नहीं था, छूटा कैच, लेकिन दिल भी टूटा होगा दर्शकों का डीके गोलबन टीम के, लेकिन ये विकेट होना चाहिए था। अब तो आए नारायण, जिन्होंने इस पारी को संवारा है, संभाला है अब तक की। 1 डाउन के बल्लेबाज नारायण, अगली गेंद 29 रनों पर खेल रहे हैं नारायण। इस बार क्या हुआ, स्टंप्स दिखाए और बाकी काम किया हरीश ने, काम तमाम। नारायण बैक टू द पवेलियन डीजे। बोले से बोले नारायण को वापस भेज दिया डगआउट की ओर, तो आधा काम कर लिया है। अब आने वाले नए बल्लेबाज रहेंगे और ये नए बल्लेबाज के लिए पहली गेंद खेलना इतना आसान नहीं रहेगा, लेकिन फिर भी एक क्रिकेट है दोस्तों, कुछ भी हो सकता है। तो नए बल्लेबाज आए राजेश, जो कि नारायण अब पवेलियन की ओर, और अब नीलेश और राजेश। नीलेश ने अब तक की 7 रन का योगदान दिया है अपने टीम के लिए, इसी ओवर की पहली गेंद पर छक्का लगाकर। लेकिन इस बार राजेश आएंगे नए बल्लेबाज, और इस ओवर की गेंदें शेष है 3 और गेंदें और 6, 9 गेंदों का खेल बाकी। क्या होगा, कितने रन तक जाएगा नडगांवकर टीम? अगली गेंद हरीश, अगली गेंद, ओहो फुल टॉस, गेंद को स्टीयर किया, गेंद जाएगी डीप मिड विकेट जोन में, वहां खिलाड़ी मौजूद, जब तक कि रोकेगा भेज देगा फिर से एक बार गेंद को, तब तक कि 2 रन दौड़कर पूरे किए दोनों बल्लेबाजों ने, और इस 2 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ, स्कोर जाकर पहुंचा 54 रन 5 विकेट के नुकसान पर। एक साझेदारी की जरूरत है अब अमी नडगांवकर टीम को इस मैच में अच्छा स्कोर बनाने के लिए, लेकिन जहां तक कि नारायण का विकेट गिरा, और इस मैच में क्या होगा आगे, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी रही नारायण की, 29 रन 18 गेंदों में। अगली गेंद, इस बार बैकफुट पर जाकर पंच करने का प्रयास था, लेकिन इस बार कट होता हुआ, और एक और विकेट का पतन अमी नडगांवकर टीम के लिए, और राजेश को जाना होगा वापस डीजे।
और राजेश, ताकि जो काम दिया था वो बखूबी निभाया हरेश ने यहाँ रमेश ने भी अपना काम किया, बहुत ही बढ़िया 2 ओवर्स डाले और कुल 10 रन मुझे लगता है अपनी 2 ओवर्स में, और लेकिन 3 विकेट, बहुमूल्य विकेट इस बार हरेश अपनी अगली गेंद लेके इस मैच में बहुत ही बढ़िया काम करता हुआ। लेकिन नए बल्लेबाज सागर इस बार सागर इस गेंद का सामना करेंगे। सागर पहली गेंद इस इनिंग्स की, हो इस बार बढ़िया प्रहार, व्हाट अ मैग्निफिसेंट शॉट आउट ऑफ द पार्क, ब्रांडेड सिक्सर डीजे। तो सिर्फ 6 गेंदे शेष, प्लीज ही इनिंग्स खूप स्लो होती है। 10 मिनिटे आपण पुढे गेलात गोलफन टीम। आवाज आपण ऐकाल, हरिभक्त ब्रँड रमेश महाराज शिंदे, द व्हॉइस ऑफ ढोलखांब, प्लीज वेलकम। हॅलो हॅलो हॅलो, गेंदे आवाजाची, बाकी काय नाही। कोणची मॅच आहे? गोलबन, डीके गोलबन आणि हॅलो हॅलो हॅलो, चला दोन्ही कर्णधार टॉस, तुम्ही करा नंतर, टॉस साठी यायचंय। किनोवी संघाचा कर्णधार, लवकर ही इनिंग सुरू व्हायच्या आत टॉस झाला पाहिजे, अतिशय महत्वाचे सामने आहेत। आमचा एक कर्णधार आमच्या सोबत आहेत, संदेश स्पोर्ट्स चेरवली विपक्ष विलास किनोली। आणि या सामन्याचा नाणेफेक होईल, नक्कीच 5 आहेत। किरणजी पांडे सर, आपल्याला विनंती आहे यायचं आहे। या सामन्याचा टॉस होणार आहे, अतिशय महत्वाचा सामना आहे, सुपर 8चा सामना आहे। संदेश स्पोर्ट्स चेरवली, नक्कीच माझ्या डाव्या बाजूला मनोज गायकवाड विलास स्पोर्ट्स किनोवी संघाचे कर्णधार, तर माझ्या उजव्या बाजूला संदेश स्पोर्ट्स चेरवली संघाचे धडाकेबाज फलंदाज अजित फर्डे। टॉस होईल या सामन्याचा किरणजी फर्डे यांच्या शुभ हस्ते, आणि कॉल कोण करेल? यस, किनोवी संघाचा कर्णधार कॉल करतोय। नक्कीच टॉस होतोय या सामन्याचा, आणि कोण जिंकेल? नक्कीच नाणेफेक जिंकलेली आहे चेरवली संघानं। संदेश स्पोर्ट्स चेरवली, काय निर्णय असेल? आम्ही प्रथम फलंदाजीचा विचार करू। नक्कीच फलंदाजी हा तुमचा स्ट्रॉंग होल्ड आहे, नक्कीच आम्हाला माहिती आहे, मात्र यावेळी एक मोठा संघ आहे, फलंदाजी करणार आहे, किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल? नक्कीच संदेश स्पोर्ट्स चेरवली हा खूप महत्त्वाचा संघ आहे, तरी देखील आम्ही त्यांना 70 ते 75 धावाच्या आत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की आमच्याकडेही चांगले गोलंदाज आहेत। आमचा मंगेश खूप ह्यावेळेस चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तो नक्कीच त्यांना अडथळा ठरेल आणि त्यांच्या विकेट घेऊन त्यांना कमी धावांमध्ये आम्ही गुंडाळू।
नक्कीच तो मानस असेल तुमचा मत चेरवली संघ आणि किनोळी संघ दोन्ही संघांमध्ये चांगले फलंदाज चांगल्या गोलंदाजांचा भरणा आहे गुणवंत खेळाडू दोन्ही संघांमध्ये आहेत. आमच्या प्रेक्षकांना एक खूप मोठा सामना पाहायला मिळेल मात्र आपण किती टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न कराल. जर पाहिलं तर सकाळच्या मॅचमध्ये लो स्कोरिंग मॅच झाली, परंतु आता जर ऊन तापलेलं आहे आणि या कंडिशनला जवळ 90 धावा करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल, कारण किनवली संघ राहुल शिंदे असेल, खूप फॉर्ममध्ये असलेला फलंदाज ऑलराऊंडर खेळाडू पिंटू शाह असेल, त्यांच्यासमोर 90 धावा कराव्याच लागतील. नक्कीच दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा या सुपरच्या सामन्यासाठी. नक्कीच बेस्ट लक टू बोथ ऑफ यू. थँक यू अँड ओव्हर टू द व्हॉइस ऑफ डोलखाम रमेश शिंदे सर. हॅलो चेक हॅलो धन्यवाद सर. बॉल घेतला ना कुठं बॉल इथं आता जुने तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या महाकुंभामध्ये मी समालोचक रमेश शिंदे सहर्ष स्वागत करेल. आपण बघतोय क्रिकेटचा करार चिरवली प्रीमियर लीग 2021. बदल हा निसर्गाचा नियम असेलही, पण तोच निसर्गाचा नियम अनपेक्षित न होता अपेक्षित व्हावा याचसाठी गेला 8 तास शेवटचा दिवस गोड व्हावा. जिंकलेल्या प्रत्येक सामन्याचं महत्व वाढवण्यासाठी चाललेला हा सामना अर्थातच DK स्पोर्ट्स आणि आम्ही नडगावकर या दोन संघाच्या दरम्यान. प्रथम बॅटिंग करत असताना नडगावकर संघाची धावसंख्या धावपलकावर जमली गेली 77 धावा आणि विजयासाठी तब्बल 78 धावांचं आव्हान असेल DK स्पोर्ट्स गोलबन संघाच्या समोर. बघूया काय घडेल मॅच मध्ये. क्रिकेटचं महाकुंभ व्हॉट अ क्रिकेट. आणि आज क्रिकेटची व्याख्या जिवंत आणि ज्वलंत सामन्यांचं अविरत स्पंदन. निसर्गाने मनुष्याला दिलेला सर्वात श्रेष्ठ वरदान, निसर्गाच्या साम्राज्यातून बहरून आलेला वसंत, मनाच्या मयुराचा पूर्ण पसरलेला पिसारा, गोलंदाज फलंदाजाचा द्वंद्व आणि या द्वंद्वाचं उत्तर म्हणजे क्रिकेट. हाच क्रिकेट या चरवली क्रीडा नगरीमध्ये रंगलेला पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसापासून अतिशय चांगल्या पद्धतीचं समालोचन सन्मान्य रिकी काडे सर, आदरणीय हेमंतजी सोनावळे सर, दत्तात्रय फर्डे सर या अनेक दिग्गजांच्या यादीतील अनेक नावं या ठिकाणी आपल्या समोर पाहिली गेली. हॅट्स ऑफ सलाम करेल CPL 2021. जाऊ मॅच कडे. मॅचला सुरुवात. गेम ऑन 3, 2, 1 लेट्स प्ले. राईट अबाउट द विकेट. विकी तयार. यावेळेस पहिलाच बॉल निश्चितच आउट ऑफ द ऑफ टर्म्स. इज ऑफ द मार्क. एक सिंगल धाव. संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे असं म्हटलं जातं. वाळवंटामध्ये पाणी शोधावं त्याच पद्धतीने धावा शोधाव्या लागतील. या मॅचचा विचार जर केला तर DK स्पोर्ट्स गोलबन संघाला. परंतु हा सामना संपल्यानंतर पुढील मॅच मी तर म्हणेन जणू काही ठाणा रायगड सारखी मॅच आम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला किनवली संघ तर एका बाजूला संदेश स्पोर्ट्स चरवली. विकी तयार. यावेळी शॉट ऑफ गोल्डन. जबरदस्त चेंडू फेकला जातोय. कमबॅक याला म्हणतात. पहिला चेंडू वाईड बॉल. संघाचं अकाउंट ओपन झालंय परंतु त्यानंतर मात्र स्वतःच्या मनाला समज दिली गेली. एक चांगला चेंडू फेकला गेलाय विकी जागरेच्या माध्यमातून. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. मंडाटरी पॉवर प्ले आणि निश्चितच जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये काढणं DK स्पोर्ट्स गोलबन संघासाठी अनिवार्य ठरेल. आपण विचार केला तर 7 षटकांचा सामना असेल आणि 7 षटकामध्ये तब्बल 78 धावा बनवणं ही तितकं सोपं नाही आहे. निश्चितच या मॅच मध्ये काय घडेल सगळं काही सस्पेन्स आहे. यावेळेस मात्र शॉट ऑफ गोल्ड लेन्स. शॉट अंपुल केलाय. चेंडू निघून चालाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. रन्स मिळतील 4. किस्मे कितना है दम. तुमचा इतिहास चालणार नाही. तुम्हाला या मॅच मध्ये कर्तृत्व उसणं घेऊन जमणार नाही. फुल टॉस बॉल. संदीप ब्रेड अँड बटर बॉलची स्क्वेअर ऑफ द विकेट. परफेक्ट मिड ऑफ द बॅट. चेंडू निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय विजयाचा शंखनाद करणारा चौकार. या मैदानाला तर या मैदानातील खडानकडा आणि गवत सुद्धा तुमच्याशी फक्त क्रिकेटचीच भाषा बोलेल. मी तर म्हणेन अनेक प्रकारच्या स्पर्धा या मैदानावर पार पाडल्या जात आहेत. ही स्पर्धा संपल्यानंतर अंडर-22 ची स्पर्धा सुद्धा या ठिकाणी याच मैदानावर पार पाडली जाईल. निश्चितच क्रीडा नगरी तयार झाली
आणि विशेष आम्ही कौतुक करू आमच्या एस के आर एस सरांचं. किती भूमिकांतून जावं लागतं या व्यक्तिमत्वाला. गोलंदाज असेल, बॅटिंग असेल, आणि आता मात्र व्यवस्थापन समितीचे सदस्य असताना अंपायरची भूमिका. परंतु लेग अंपायर आम्ही बघतोय अप्पा फळडे सरांना. ज्या ज्या वेळेला या ठिकाणी या डीजेवर गाणे लागले जातील, नक्की तुमच्याकडून एक अपेक्षा आम्ही व्यक्त करू. ती अपेक्षा तुम्ही पूर्ण कराल यात शंका नाही. गोलंदाज तयार, राईट मोर द विकेट, विकी जागरे. यावेळेस गुडलेस स्पॉटवर चेंडू पडला गेला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, नजर हटी, दुर्घटना घटी. यावेळेस क्षेत्ररक्षक सांगत असताना यस, हा झेल माझा आहे. ज्या वेळा चेंडू रिलीज केला त्यावेळेला मात्र त्यांना लिहिलं होतं की या चेंडूवर मिळेल झेल, यावेळेस संपेल फलंदाजाचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. यावेळेस ब्रेक थ्रूची गरज होती, ती मिळून दिली गोलंदाज विकी जागरे ठरताना यशस्वी. डीजे प्रवीणजी फर्डे सर यांच्या संकल्पनेतून, यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा. जणू काही पहाटे स्वप्न पडावं, अरुणोदय व्हावा, आणि बघता बघता सूर्योदय झाल्यानंतर हे स्वप्न या ठिकाणी पूर्ण व्हावं. अर्थातच चरवली प्रीमियर लीग 2021 क्रिकेटचा हा थरार. एका क्षणाला वाटलं होतं स्पर्धा कुठेतरी लवकरात लवकर घेण्यात येईल, परंतु असलेल्या वेळेचा उपयोग, सदुपयोग करण्याचा पवित्रा सन्माननीय प्रवीणजी फर्डे सरांनी घेतला. ओव्हरपिच बॉल, यावेळेस ऑन द राईट, चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, नजाकर बारा स्ट्रोक्स. हा येतो चौकार, रन्स मिळतील 4. डीजे क्रिकेट अँड लव क्रिकेट. जगतोय बघतो आणि क्रिकेट. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता, कमबॅक केलं, ऑफ ब्रेक बॉल. यावेळेस मात्र पाहायला मिळाला क्रिकेटच्या भाषेमध्ये इन स्विंगर बॉल होता, डॉट बॉल. आणि या निर्धाव चेंडूने षटकाची सांगता गेली. पहिलं षटक येते संपुष्टात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाची धावसंख्या येते 1 गडी बाद 13 धावा. नक्कीच शॉर्ट क्रिकेटचा जर आपण विचार केला या फॉर्मॅटमध्ये, तुम्हाला विकेटपेक्षा धावांना महत्व आहे. तुमच्या विकेट कितीत गेल्यात याला जरी महत्व असलं तरी धावा किती आल्यात याला महत्व आहे. कधी कधी काय घडतंय माहिती आहे, आपल्या विकेट डगआउटमध्ये वाचल्या जातात परंतु धावा कमी येतात. म्हणून की काय, क्रिकेटमध्ये धावांना महत्व आहे, विकेट किती गेल्यात याला महत्व नाही. काल आपण बघितलं शेवटच्या षटकामध्ये टेंबरे संघानं बाजी मारली, लेफ्ट हँड बॅट्समन आला आणि बघता बघता 3 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असताना तो सामना जिंकला गेला. क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट. पहिलं षटक येते संपुष्टात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या मॅचचा विचार केला तर डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाची धावसंख्या ती 1 गडी बाद 13 धावा. व्हॉट अ ब्लॅझिंग स्टार्ट. जबरदस्त स्वप्न सुरुवात पाहायला मिळाली. 78 धावांपर्यंतचा प्रवास कोणत्या पद्धतीने करायचा आहे हे सांगत असताना मित्रांनो संघर्ष तर आहे. कधीतरी संघर्षाचा विचार केला तर एव्हरेस्टचा इतिहास वाचा. अरुणिमा सीमा नावाची एक मुलगी जिला ट्रेनमधून ढकलून दिली, त्यानंतर मात्र ट्रेनमधून ढकलून दिल्यानंतर ट्रॅकवर 35 ट्रेन तिच्या पायावरनं गेल्या, परंतु त्यानंतरही न डगमगता न थकता ज्या वेळा तिला ऍडमिट केलं आणि त्यावेळा तिचे गुरु तिच्या समोर झाले, तुला एव्हरेस्ट चढायचं आहे, आणि त्यावेळा मात्र अरुणिमा सिन्हाने उत्तर दिलं, माझा एक पाय पूर्णपणे निकामी झालाय, मी कशा पद्धतीने एव्हरेस्ट चढेल. त्यावेळा मात्र गुरुने उत्तर दिलं होतं, तुझा एक पाय निघून गेलाय, ट्रेनमधून खाली पडली होतीस, 35 ट्रेन तुझ्या पायावरनं गेल्या, परंतु तुला जिवंत ठेवले ती यासाठी की तुला एव्हरेस्ट चढायचं आहे. आणि त्यानंतर मात्र इच्छाशक्ती जागी झाली. बघता बघता त्याच वाक्यानं प्रेरणा निर्माण करून दिली आणि याच प्रेरणेच्या जीवावर संघर्ष काय असतो, एव्हरेस्ट शिखर चढण्याचा विक्रम अरुणिमा सिंहाच्या नावावर तयार झाला. याला म्हणतात मित्रांनो संघर्ष. आणि हाच संघर्ष ज्या वेळा तुम्ही कोणत्या प्रकारची कारणं न देता करता, यशोगाथा तुमच्या गळ्यामध्ये निश्चितपणे हार घालते. यावेळेस तुम्हाला कारणं देऊन जमणार नाही, कारण
जिथं कारण जन्माला येतात तिथं विधात्याला अवतार घ्यावा लागतो, परंतु क्रिकेटमध्ये कारण जन्माला येऊन जमणार नाही. फक्त आणि फक्त प्रयत्नांची पराकष्ट करावी लागेल. यावेळेस लेन बॉलचं रूपांतर फुल टॉस मध्ये नक्कीच प्रयत्न केला होता फिल्डिंग करण्याचा. ऑन साईडला हा फटका पाहायला मिळतो ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला. डाऊन दी ग्राउंड तत्पूर्वी 2 धावा मिळतील. सातत्याने संधी तुमचा दरवाजा ठोठावणार नाही, तुम्हाला दरवाजा तोडावा लागेल, संधी निर्माण करावी लागेल आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल. डीके स्पोर्ट्स गोलबन आणि एका बाजूला आपण बघतोय अम्मी नडगावकर. दोन्ही संघाच्या बाजूने संघर्ष चालू आहे. आपण बघूया मॅचचा निकाल अजून यायचा बाकी आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण बघू शकाल मंडळारी पॉवर प्ले आउटफील्ड मध्ये 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील, एक लॉंग ऑनला आणि एक मात्र एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. यावेळेस मात्र पॉईंटच्या डोक्यावरून फक्त दिशा दिली गेली. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड वेगवान, चेंडू निघून गेलाय कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. DJ Sandeep. असं थँक्यू सो मच डीजे मास्टर. क्रिकेट विथ द म्युझिक हे समीकरण सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळत आहे. नक्कीच आम्ही रुपेश फर्डेचं कौतुक करू. एक चांगलं व्यक्तिमत्व, पोलीस सेवेत कार्यरत आहेत. यावेळी शॉर्ट पिच बॉल होता, बॅकफूट भरून फक्त दिशा दिली गेली. चेंडू गॅप मधून निघून चाललाय. हा चेंडूचा प्रवास अपूर्ण राहतोय. शेवटच्या मोमेंटला फिल्डिंग केली गेली, तत्पूर्वी 2 धावा. सातत्याने धावांची भूक आणि तहान एवढी काही वाढलेली आहे तर मी तर म्हणेन साध्या हॉटेलमध्ये बसून ही मेजवानी पूर्ण होणार नाही. 5 स्टार हॉटेलमध्ये बसावं लागेल आणि निश्चितच रावण थाली मागवावी लागेल, तेव्हा मात्र आमची मेजवानी पूर्ण होईल हे सांगत असताना डीके स्पोर्ट्स गोलबन खूप दूरवरचा प्रवास केला आणि अर्थातच खर्डी विभागातील दावेदार संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे तो संघ आज अस्तित्व गाजवतोय. यावेळी शॉट ऑफ वुड लेन्थ जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होईल. फिल्डिंग सुद्धा केली गेली. एकच सिंगल धाव, समाधानी व्हावं लागेल. 1 इज बेटर दॅन 0. 0 पेक्षा 1 महत्वाचा आहे, कारण क्रिकेटमध्ये एका रनाला अतिशय महत्व आहे मित्रांनो. एक सिंगल धाव घेतली गेली, षटकाची सांगता होते. 2 षटक कंप्लीट होत आहेत आणि 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर डीके स्पोर्ट्स संघाची धावसंख्या ती 1 गडी बाद 23 धावा. डीजे सुरुवात पाहायला मिळते डीके स्पोर्ट्स गोलबन संघाच्या माध्यमातून. परंतु मी तर म्हणेन आता मात्र नडगाव सर संघाला बाबू नाडकर्णी सारखी गोलंदाजी करावी लागेल की एका टेस्ट मॅच मध्ये तब्बल 21.5 ओव्हर मेडन टाकण्याचा विक्रम बाबू नाडकर्णीच्या गोलंदाजीने केलाय. तो इतिहास या ठिकाणी जर आपण रचला तर विजयाचा शंकणा तुमच्याकडे घुमला जाईल. परंतु निश्चितच धावांचा वेग जर सातत्याने पुढे जात राहिला तर डीके स्पोर्ट्स गोलबल संघ आतापर्यंत असणारं अबाधित स्वातंत्र्य कायमस्वरूपी ठेवण्यामध्ये यशस्वी ठरेल, यात तीळ मात्र शंका नाही. म्हणून की काय कमबॅक करावा लागेल आम्ही नडगावकर संघाला. विकेट टेकिंग बॉलिंग हा एकमात्र ऑप्शन या मॅच मध्ये मी तर म्हणेन नडगावकर संघासाठी उपस्थित असेल. राईट अमोर दी विकेट. त्यावेळेस मात्र वाईड यॉर्कर बॉल फेकला जातोय. अंपायरकडे आशाळभूत नजरेने पाहिलं होतं, परंतु आमचे तसंच अंपायर SK सर पितामह भीष्मा सारखे उभे आहेत. यावेळेस डिसिजन देताना बॉल व्हॅलिड आहे, कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. एक सिंगल धाव यावेळेस मात्र येऊ शकली नाही, कोणत्याही प्रकारचा फायदा नाही. गुड बॉलिंग, चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. राईट अबोवर द विकेट. यावेळेस निश्चितच थोडीशी दिशा भरकटलेली वाटली. सुवेर मारा पाहायला मिळतोय आउट साइड दी लेग स्टम्प्स. यस, इट्स अ वाईड बॉल. एक सिंगल धाव मिळेल आणि या एका सिंगलने धावसंख्या पुढे सरकली. धावा असतील धावफलकावर आतापर्यंत विचार केला तर 25 धावा. सन्माननीय हेमंतजी तावडे सरांचं आम्ही कौतुक करू आणि निश्चितच निलेजी महाजन सर उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा तोंड भरून कौतुक. निश्चितच या 2 अंपायरच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पाडली गेली. हॅट्स ऑफ, सलाम करेल. बॅक टू क्रिकेट. जाऊ मॅचकडे. 24 धावा धावफलकावर. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता, अक्रॉस द लाईनने खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तत्पूर्वी फिल्डिंग केली गेली. ओ हो हो हो, काही सेकंद तुमच्यासाठी यावेळेस मात्र महत्वाचे ठरले जातील. फलंदाजाची अपेक्षा असते की गोलंदाजाच्या हातातून चेंडू जर रिलीज होतो आणि त्यावेळेला आपण फटका खेळलाय, तो चेंडू क्षेत्ररक्षकाने जर सोडला तर मात्र लवकरात लवकर धावा घेणं हे आपलं इति कर्तव्य आहे आणि ते यावेळेस करताना पाहायला मिळतात डीके स्पोर्ट्स गोलबन संघाचे फलंदाज.
व्हॉट अ ब्लाझिंग स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात पाहायला मिळते. निश्चितच विजयाकडे जाणारा रथ आतापर्यंत मी तर म्हणेन वेगाने पुढे सरकतोय. अश्वमेध दौडू लागले की त्यांना थांबवणं तुमच्यासाठी कठीण होईल, लगाम लावणं कठीण होईल. याचं कारण आहे इनफॉर्म बॅट्समन असणारे खेळपट्टीवर खेळतायत आणि त्यानंतर मात्र एकदा का सेट झाले तर मात्र त्यांना थांबवणं तुमच्यासाठी कठीण असेल. म्हणून की काय, इट्स टाइम चेंज द टाइम. हे वेळ आहे वेळ बदलण्याची. बघूया काय घडेल. प्रयत्न तर करावे लागतील, कारण हे मैदान मी सातत्याने म्हणतोय की मुंबईचं सिव्हिल कोर्ट नाही तर हे मैदान दिल्लीचं सुप्रीम कोर्ट आहे. एकदा का जजने निर्णय दिला, राष्ट्रपती सुद्धा तुम्हाला माफ करू शकणार नाही. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जेल सुटला जातोय. यावेळेस काय घडलंय आणि काय बिघडलंय याला म्हणतात बिना पायल के बजे घुंगरू. निश्चितच संधी होती क्षेत्ररक्षकाला, जेल मात्र सोडला जातोय. तिथे बसणारे प्रेक्षक तिथून उठायचंय मित्रांनो, लॉंग ऑनचे सर्व प्रेक्षक तिथून उठायचंय. थँक्यू सो मच, सहकार्य करतात. सगळ्यांनी उठायचंय मित्रांनो, कारण फिल्डरला कोणत्याही प्रकारची या ठिकाणी फिल्डिंग करण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये. थँक्यू सो मच, धन्यवाद. जेवणामध्ये मीठ असावं लागतं आणि स्पर्धेमध्ये प्रेक्षक असावेच लागतात. त्या पद्धतीने प्रेक्षक आमच्या या ठिकाणी स्पर्धेला 4 चांद लावत आहेत. थँक्यू सो मच, धन्यवाद. बॅक टू क्रिकेट जाऊ आपण मॅचकडे. टीमची टोटल 28 धावा. अजूनपर्यंत विचार केला तर डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाच्या डगआउटमध्ये विकेटची पुंजी जशी त्या तशी राखून ठेवली, कारण त्यांना माहित आहे हातच्या हातामध्ये असणं गरजेचं आहे. ज्या वेळा हातच्या आमच्या हातामध्ये असतो तेव्हा मात्र आम्ही छाती ठोकून जगासमोर आव्हानं पेलण्याची हिंमत आमच्या ओरामध्ये ठेवतो आणि तीच परंपरा आतापर्यंत कायमस्वरूपी राखताना डीके स्पोर्ट्स गोलबंद या मॅचचा विचार केला तर वाटलं होतं मॅचला सुरुवात झाली जणू काही एका पारड्यामध्ये बदाम ठेवले होते, एका पारड्यामध्ये काजू ठेवलेत. काय घडेल या मॅच मध्ये, कुठे असतील चणे आणि कुठे असतील शेंगदाणे. हो हो, वाईड यॉर्कर होता, डिफेन्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, पहिल्या धावेचा प्रयत्न, माघारी वळलाय, स्वतःला सुखरूपपणे पोहोचवलं पॉपिन क्रीज पर्यंत. कॉम्बिनेशनला महत्व आहे मित्रांनो, एकदा का कॉम्बिनेशन चुकलं कार्यक्रम खाल्लास. म्हणून की काय कॉम्बिनेशनला महत्व आहे. यावेळेस थोडंसं मिस टायमिंग झालं, तत्पूर्वी फिल्डिंग सुद्धा चांगल्या प्रकारे पाहायला मिळाली. अम्मी नडगावकर संघ आपण बघतोय, विकी जागरेने चांगली सुरुवात केली होती, परंतु धावांचा वेग आहे तो मात्र वाढत राहिला आणि त्यानंतर चांगली सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये विकी जागरेच्या पद्धतीने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्याच्या खांद्याला खांदा लावून प्रयत्न केला गोलंदाजाने, परंतु बॅट्समन मात्र पूर्णपणे वर्चस्व गाजवत आहेत. तुटून पडलेत अक्षरशः या मॅचचा विचार केला तर. ओव्हरपिच बॉल सरळ बॅटने खेळलाय, लवली स्ट्रेट ड्राईव्ह, लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तत्पूर्वी एक सिंगल. थांबावं लागेल, संयम मानावा लागेल. टेनिस क्रिकेट जगतातील अनेक खेळाडू बघण्यासाठी आम्हाला दूरवरचा प्रवास करून जायला लागत होतं, परंतु महाराष्ट्राच्या मातीतील व्याघ्रमुखावर पोहोचलेले दिग्गजांच्या नादीतील नावं ज्या व्यक्तिमत्वानं संपूर्ण शहापूर क्रीडा नगरीला दाखवले, अनेक प्रकारचे खेळाडू टेनिस क्रिकेट जगतातील ब्रँड ज्या व्यक्तिमत्वानं संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये खेचले गेले, सन्माननीय NK वेरे सरांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. व्यवस्थापन समितीच्या वतीनं CPL वतीनं शब्द सुमनाने सहर्ष आनंदमय स्वागत. थँक्यू सो मच NK वेरे सर, आपण आलात, आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. जाऊ आपण मॅच कडे. नवीन आलेल्या खेळाडूंच्या माहितीसाठी सांगेल, सामना चालू आहे अम्मी नडगावकर आणि डीके स्पोर्ट्स गोलबंद या दोन संघाच्या दरम्यान. प्रथम बॅटिंग केली या मॅचचा विचार केला तर अम्मी नडगावकर संघानं आणि प्रथम बॅटिंग करत असताना 7 षटकामध्ये तब्बल 77 धावांचा डोंगर उभा केलाय, परंतु मी तर म्हणेन या 77 धावा कुठेतरी शॉर्ट वाटू लागल्या की काय. याचं कारण डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाने जी सुरुवात केली आहे थांबायचं नाव घेत नाही आहे. एक छोटंसं बीज रोवलं होतं, परंतु त्या बीजाचं रूपांतर एका मोठ्या विशाल वृक्षामध्ये होताना पाहायला मिळत आहे. व्हॉट अ ब्लाझिंग स्टार्ट, जबरदस्त सुरुवात. म्हणून मी सातत्याने म्हणतो, तुम्हाला तुमच्या यशाची फलितं चाकायची असेल ना तर तुमच्या मेहनतीचं बीज रोवावं लागेल आणि त्याला कर्तृत्वाचं खत पाणी घालावं लागेल. तुम्हाला मिळणारी एक गोष्ट आहे ती म्हणजे यशस्वीता. गाई करायच्या मित्रांनो. टीमची टोटल धाव फलकावर तब्बल 29 धावा. या सूरज फर्डे वेलकम, आपण आला सरचे स्वागत. राईट आर्म अराउंड द विकेट, दिशा वेगळी पाहायला मिळते. तत्पूर्वी एक सिंगल धाव होईल का? नक्कीच एक सिंगल धाव. प्रेक्षक विचार करत असतील की ज्या वेळा थ्रो झाला त्यावेळा मात्र स्टंप खाली पडलेत, निश्चितच बॉलरचा पाय स्टंपला लागला की काय. नक्कीच आमचे एक प्रोफेशनल अंपायर सातत्याने आम्हाला डिसिजन देताना SK आरस सर आणि अप्पा फडे सर. चौथ्या षटकाला प्रारंभ, गणेश गोलंदाजी करतोय, पहिला चेंडू फेकून झालाय. नक्कीच एक धाव खर्च केले गोलंदाज गणेशने. हो हो हो, स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु निश्चितच यावेळेस जमलं नाही. क्लीन बॉल, फर्स्ट नेचर डिस्ट्रॉइड, स्वप्न उद्ध्वस्त, फलंदाज बाद, 1 मोर विकेट डाऊन. झटका लागताना डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाला. DJ
चौथं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या ती डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाची तब्बल 30 धावा. अर्ध काम पूर्ण, अर्ध काम अपूर्ण. परंतु डीके स्पोर्ट्स गोलबंद संघानं ठरवायचं आहे की बोलायचं काय, अर्ध काम अपूर्ण आहे की अर्ध काम पूर्ण आहे. बी पॉझिटिव्ह आणि सातत्याने होकारार्थी मनात विचार ठेवून ही बॅटिंग करावी लागेल. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय अरुण. याच अरुणनं खर्डी विभागाला स्वतःच्या नावाची ओळख करून दिली. याच अरुणने गोलबंद प्रीमियर लीगची स्पर्धा अत्यंत मानाने सन्मानाने खेळली. याच अरुणने वाशाळा प्रीमियर लीगमध्ये स्वतःचं नाव ब्रँड करून सोडलं. याच अरुणनं बिरवाडी प्रीमियर लीगमध्ये आपलं अस्तित्व दाखवलं आणि याच अरुणनं सांगवलं. अर्थातच अपकमिंग यंगस्टर असणारा हा खेळाडू आपण बघतोय अरुण, लेफ्ट हँड बॅट्समन. सातत्याने मी एक चर्चा करत असतो की लेफ्ट हँड बॅट्समन खूप घातक असतात. कोण विसरेल इजाज कुरेशीला, डावखुरी हाताचा फलंदाज. कोण विसरेल सुमित ढेकळेला, डावखुरी हाताचा फलंदाज. कोण विसरेल करण धुळेला, डावखुरी हाताचा फलंदाज. कोण विसरेल युवराज सिंगचे 6 षटकार, डावखुरी हाताचा फलंदाज. आणि कोण विसरेल या अरुणला की ज्यानं आतापर्यंत खर्डी विभाग सांभाळलाय. स्टॅकिंग एंडवर फलंदाज अरुण. गोलंदाज तयार. ओव्हरपिच बॉल होता, बॅटचा फ्लो जबरदस्त, परंतु चेंडू निघून गेला वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये. संदेश स्पोर्ट्स, राकेश स्पोर्ट्स आणि अमित चरवलीकर यांच्या माध्यमातून चालू असणारी स्पर्धा चरवली प्रीमियर लीग 2021. टेनिस क्रिकेट जगतातील ब्रँड. यस, थँक्यू सो मच SKRS सर. बॉल टाकताना गोलंदाज तयार. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन अरुण. निश्चितच यावेळेस दिशा थोडीशी वेगळी पाहायला मिळाली. आउट ऑफ द ऑफ स्टम्प्स, लेग स्टम्पच्या बाहेर चेंडू यावेळेस मात्र निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. अंपायरचा इशारा येतो, येस इट इज वाईड बॉल. एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या 1 पुढे सरकते. 31 धावा. पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर कासवाची गती नव्हती तर सशाची गती, परंतु पुन्हा एकदा गती थांबली गेली. गोलंदाज तयार. ओव्हरपिच बॉल होता. ज्या वेळेला ओव्हरपिच बॉल फेकले जातात, बॅट जर तुम्ही क्रॉस कराल तर मात्र तुम्ही मिडल अप करू शकणार नाही. नशीब तारी त्याला कोण मारी. यावेळेस मात्र संधी होती विकेट किपरला झेल पकडण्याची, परंतु निश्चितच नशीब ज्या वेळेला आपल्या हातात असतात ना त्यावेळेला मात्र हातातील वाळू सुद्धा रत्न व्हायला वेळ लागत नाही. आणि यावेळेस नशीब फोपावले गेले की काय. अरुणला मिळालेले जीवदान परिणाम स्वरूप 2 धावा धावफलकावर मिळतील. आणि या 2 धावांच्या मदतीने डीके स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आमचे स्कोर आम्हाला दाखवत असताना तब्बल 33 धावा धावफलकावर. मार्च महिना म्हणजे खऱ्या अर्थानं दुपारचं ऊन जर बघितलं तर खूप तापलेलं पाहायला मिळतंय. समीकरण पाहायला मिळेल 20 चेंडू 45 धावा. हो यावेळेस पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. निश्चितच पुन्हा एकदा सुबेर मारा पाहायला मिळतोय. गोलंदाज चुका आणि चुकीचं रूपांतर गुन्ह्यामध्ये व्हायला वेळ लागत नाही. म्हणून काय मित्रांनो, नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ तुमच्यासाठी येणार नाही. ही वेळ तुमची आहे. अर्थातच स्वप्न नाही, रात्र बदलते. दिवा नाही, वाद बदलते. प्रयत्न करत राहा खेळाडूंनो, कारण नशीब बदलो अथवा नाही बदलत, वेळ मात्र नक्कीच बदलते. फुल टॉस बॉल होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला डाऊन दी ग्राउंड डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु थांबावं लागेल. एकच सिंगल धाव जकडून ठेवलंय डीके स्पोर्ट गोलबंद संघाला. या मॅचचा विचार केला तर आम्ही नडगावकर संघानं पहिल्या 2 षटकामध्ये धावांचा पाऊस जणू काही समुद्राला भरती आली. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये समुद्राला ओहोटी आली आणि ओहोटी आम्ही नडगावकर संघानं आतापर्यंत अबाधित ठेवले. कोणत्या प्रकारची मान उंचावून देत नाही या मॅचचा विचार केला तर डीके स्पोर्ट गोलबंद संघाला. काय मॅच सजवली आम्ही नडगावकर संघानं, आतापर्यंत जकडून ठेवलंय. असं म्हटलं जातं मित्रांनो, नाक बंद झालं तर तोंडाने श्वास घ्यायचा असतो, परंतु नाक आणि तोंड बंद झालं सोनावळे सर, श्वास कुठून घ्यायचा हा मोठा प्रश्न पडलाय. प्रश्न आणि प्रश्न. यावेळी शॉर्ट पिच बॉल होता. फुल करण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. ओहो, व्हॉट अ कॅच. यावेळेस पुन्हा एकदा चर्चा केली जाईल की ज्या वेळेला कपिल देवने पहिली झेल पकडली आणि त्यानंतर मात्र वर्ल्ड कप जिंकला गेला, भारतासाठी अभिमानाची गोष्ट ठरली गेली की टेक द कॅच अँड ओन द मॅच. म्हणून की काय, पकडलेला झेल, परिणाम स्वरूप फलंदाज बाद, दडपण, प्रेशर डीके स्पोर्ट्स गोलबंद संघावर. आनंदाचं वातावरण, अनुकूलता पाहायला मिळते आम्ही नडगावकर संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर. डीजे क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे विकेट सुद्धा घेतली गेली। सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा उतरलाय विकी, परंतु बघूया काय घडेल या मॅच मध्ये। धर्मसंस्था पणार्थाय संभवामी युगे युगे, संकट असेल दोन्ही संघावर, या संकटातून मार्ग कोणाला सापडेल। मॅचला सुरुवात, डिंग्स ब्रेक झालाय, 11 वाजून 2 मिनिटे कंप्लीट, 5व्या षटकाला प्रारंभ। विकी जागरे तयार, पहिला बॉल फेस करेल बॅट्समन नयन। 18 चेंडू 43 धावा, समीकरण तर कठीण आहे, परंतु बघूया संघर्ष करावा लागेल। राईट आमोर द विकेट, पहिला बॉल फेस करेल बॅट्समन नयन। ओव्हरपिच बॉल होता, यावेळेस मात्र निश्चितच विकेट कीपर बघू शकाल चपळाईने विकेट कीपिंग करतोय निश्चितच नारायण फळडे। आम्ही सातत्याने कौतुक करू नारायण फळडेचं, कारण आम्ही नडगावकरचा नारा सबसे प्यारा हमारा नारा, आणि यावेळेस मात्र निश्चितच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आम्ही नडगावकर संघाच्या माध्यमातून। येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी अजूनही तब्बल 43 धावांची गरज। प्रत्येक चेंडूचं महत्व हे वाढत जाताना पाहायला मिळतंय। हो यावेळेस आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय फलंदाज नयनला। यावेळेस मात्र पुन्हा एकदा गुगली फेकला जातोय, नजरेमध्ये चेंडू भरला जातोय। बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल। नक्कीच 12वा खेळाडू विचार करत असेल की चाललंय काय, त्याच्या काळजाची स्पंदन यावेळेस मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये वाढत जाताना पाहायला मिळतील। याचं कारण आहे मित्रांनो, चहापेक्षा कितली जास्त गरम असते। गोलंदाज तयार, विकी फुल टॉस बॉल। यावेळेस बघूया काय घडलंय आणि काय बिघडलंय। चेंडू बराच वेळ हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, शेल मात्र सुटला गेलाय। तत्पूर्वी 2 धावा खेळपट्टीवर यशस्वीरित्या पूर्ण। यस अंपायर डिसिजन DRS बीमर साठी चेक करायचे आहे, हाईट चेक करायची आहे। नक्कीच नो बॉल जर असेल तर मात्र फलंदाजासाठी दिवाळी ठरली जाईल। नो बॉल नसेल तर मात्र यावेळेस मात्र निश्चितच आपण विचार केला तर जेल सुटलाय। 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात। थर्ड अंपायर यावेळेस आमचे व्यवस्थापन समिती चेक करते आहे, निश्चितच हाईट चेक केली जाईल। फुलटॉस बॉलचं रूपांतर बीमरमध्ये झालंय काय, क्रिकेटची वॅकेबिलिटी मित्रांनो चेक केली ना तर बीमरचं स्वरूप क्रिकेटच्या पुस्तकामध्ये लिहिलंय की हा चेंडू खेळण्यासाठी फलंदाजाला थोडंसं घायाळ व्हावं लागतं, आणि अर्थातच अशा व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी आगमन झालंय की जे व्यक्तिमत्व महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन पोहोचलं गेलं आणि आपल्या नावाचा ब्रँड ज्या व्यक्तिमत्वानं दाखवला आमचे आदरणीय सन्माननीय संजयजी गेगे सरांच्या ठिकाणी शुभ आगमन झालंय। या संपा डिसिजन नो बॉल देन फ्री हिट। यावेळी संधी आहे फलंदाजाला ब्लाइंड शॉट खेळण्याची, निश्चितच चुकी नाही तर हा खूप मोठा गुन्हा पाहायला मिळेल। गोलंदाजाने केलेली चुकी, क्रुशियल मोमेंटला आलेला हा नो बॉल।
आमचे बदलापूरचे एक सहकारी समालोचक आहे, त्यांचं नाव ओमकार तरडे, सातत्याने म्हणतात की उघडा डोळे पहा नीट, कारण चेंडू असेल फ्री हिट, ब्लाइंड शॉट खेळण्याची संधी नाही यांना. ओव्हरपिच बॉल होता, संधी गमावली, याला म्हणतात कमबॅक. गुड बॉलिंग, अचूक टप्पा पाहायला मिळाला, वेगावर स्वार होणं आणि वाऱ्याशी वार्तालाप फेकणं, जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. चंद्रकांत शेट्टे सर सातत्याने म्हणतात की गोलंदाजाकडे पेस नसेल तर अचूक टप्पा असणं गरजेचं आहे, आणि ज्या वेळेला गोलंदाजाकडे अचूक टप्पा असतो तो गोलंदाज जगाच्या प्रत्येक खेळपट्टीवर आपलं अधिराज्य गाजू शकतो, आणि ते मात्र या मॅच मध्ये दाखवताना गोलंदाज विकी जागरे, मॅन फ्रॉम आम्ही नडगावकर. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज विकी जागरे. फलंदाजाचा यावेळेस मनसुबे उधळून लावतायत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यावेळेस आपण बघू शकाल परफेक्ट यॉर्कर बॉल. संधी नाही आहे फलंदाजाला यावेळेस फटकाचा जोरदार प्रहार करण्याची, तत्पूर्वी ब्लॉक करून टाकलं फलंदाजाला, एकच सिंगल धाव. प्रत्येक धावेचं महत्व मी तर म्हणेन चेंडू गणिक वाढत जाताना पाहायला मिळेल. डीके स्पोर्ट्स गोलबंद संघ संकटामध्ये सापडलाय. न तो कद बडा नाही तो पद बडा, मुसीबतों में जो खडा वही सबसे बडा. आणि यावेळेस मात्र कोण ठरेल तारणहार. एका बाजूला आपण बघतोय अरुण सारखा खेळाडू, तर एका बाजूला बघतोय नॉन स्ट्रायकरवर नयन सारखा खेळाडू, परंतु गोलंदाज विकी जागरेने दाखवलं यस आय एम अ बॉलर, आय एम अ चॅम्पियन, आय एम अ प्लेयर. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आम्ही नडगावकर संघाच्या माध्यमातून. या आतापर्यंत 39 धावा धावफलकावर पाहायला मिळतील, अजूनही 39 धावांची गरज. 14 चेंडू 39 धावा, थोडस कठीण आव्हान पाहायला मिळेल डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाच्या समोर. राईट आमोर द विकेट, यावेळेस फुल टॉस बॉल, जैसी नसीहत वैसा धमाका. अरुण ने दाखवला पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, हा येतोय षटकार. धावपलकावर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रवीणजी फर्डे सर, नक्कीच त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. थोडीशी चर्चा करत असताना पिंटू शहा यांची नक्कीच आम्ही सातत्याने कौतुक करू सन्माननीय प्रवीणजी फर्डे सरांचं. निश्चितच एक प्रामाणिक हेतू ठेवून अनेक प्रकारच्या खेळाडूंना व्यासपीठ प्राप्त झाली पाहिजे, मैदानं तयार झाली पाहिजे, आणि अनेक प्रकारच्या खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आयोजलेली स्पर्धा चिरवली प्रीमियर लीग 2021 चार चांद लावण्यासाठी सन्माननीय संजयजी गगे सरांच्या ठिकाणी आगमन झालं. 2 दिवसामध्ये त्यांचं समालोचन आम्ही युट्यूबच्या माध्यमातून ऐकलं. नक्कीच शब्दांची जादूगिरी काय असते आणि शब्दांची पुंजी त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं विधात्याने दिलेला आशीर्वाद आणि त्यांचे प्रामाणिक प्रयत्न. थँक्यू सो मच. आपण आलात संजयजी गगे सर, वेलकम, सहर्ष स्वागत. 13 चेंडू 33 धावा, पुन्हा एकदा ब्लॉक चेंडू फेकला जातोय, बॅकअप आहे परंतु निश्चितच नजर हटी, दुर्घटना घटी, चेंडू निघून स्टॉप झालाय, लॉंग स्टॉपला रन्स मिळतील 4. हा येतोय नशिबाचा पंजा. डीजे फर्डे सर यावेळेस मात्र इशारा करतील. गाणं सेट केलंय आमच्या डीजे मास्टरनं, कारण इम्प्रोव्हायझेशनचं दुसरं नाव म्हणजे आमचे आप्पा फर्डे सर. सातत्याने काहीचा बदल करत असतात. आजच्या दिवसामध्ये आम्हाला वेगळा डान्स पाहायला मिळेल. जुना बॉल द्यायचा एस के सर. किती बॉल झाले? 5 ओव्हर झाल्या. 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाची धावसंख्या ती स्कोर बोर्डवर आतापर्यंत विचार केला तर 3 गडी बाद, 49 यस धाबा, येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाला अजूनही 29 धावांची गरज. 14.50 ची सरासरी गाठावी लागेल. मी तर म्हणेन संघर्ष इतका काही वाढलाय, जणू काही याच असणाऱ्या भारताच्या संकटावर जणू काही कोणत्याही प्रकारचा मार्ग सापडत नाही. हा मार्ग शोधावा लागेल. शोधा म्हणजे सापडेल. गरज ही मित्रांनो शोधाची जननी आहे. अंगाला माज आणि हाताला खाज असा असणारा सामना, कारण हरलात तर परतीचा प्रवास, जिंकलात तर पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये तुम्ही दाखल होणार. शेवटचे येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज. खुद से खुद का अंदाजा नहीं होता, बाहर आने से पहले फूल भी ताजा नहीं होता. प्रयास तो करते रहो मेरे दोस्त, क्योंकि सिकंदर का बंद दरवाजा कभी नहीं होता. प्रयत्न करावा लागेल.
12 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज. आणि निश्चितच सामना जिंकणं महत्वाचं आहे. निश्चितच कारण हारल्यानंतर सातत्याने मनोबल कुठेतरी कमी होतं, म्हणून की काय सामना जिंकणं महत्वाचं आहे. जिंकण्याची ईर्ष्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, परंतु बघूया यावेळेस कर्तृत्वाचे डंके वाजवावे लागतील. कर्तृत्व उसणं मिळणार नाही, ते स्वतःला सिद्ध करावं लागेल. वाट दिसत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करा, हे सांगावं लागेल दोन्ही संघाला. दोन्ही संघाच्या बाजूने संघर्ष चालू आहे, प्रयास तो जारी आहे. आ देखे जरा कोण किस पे भारी है. बघावं लागेल. 12 चेंडू 29 धावा. सामना महत्वाचा आहे. आमच्या प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे असतील. प्रवीणजी फटे सरांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालं. वेलकम. आपण आला स्पर्धेच्या वतीनं आणि अर्थातच मी समालोचक रमेश शिंदे आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करेल. बॅक टू क्रिकेट. गोलंदाज तयार. हा प्रकार बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा पूल केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव काढली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 51 धावा धावफलकावर. अजूनही 27 धावा ह्या विजयाच्या पासून अंतरावर असतील, परंतु बघूया पोचावं लागेल. डेस्टिनी इन युअर हँड. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे सांगावं लागेल. DK स्पोर्ट्स गोलबंद संघाला आणि अम्मी नडगावकर संघाला जिंकणं आपल्याला महत्वाचं आहे, परंतु जिंकेल तो एकच संघ जो जिता वही सिकंदर. यस गव्हाळे सर आपण सुद्धा आलात, सरचे स्वागत. यावेळेस ब्लॉक बॉल यावेळेस मात्र टाकला जातोय. तत्पूर्वी एकच सिंगल धाव घेतली. निश्चितच नयनला माहिती आहे 1 इज बेटर दॅन 0. 0पेक्षा 1 कधीही महत्वाचा असतो, कारण एक धावांसाठी याचना केली जाते. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी अजूनही या मॅचचा विचार केला तर तब्बल 26 धावांची गरज. सामना मित्र म्हणे अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आहे, कारण 6 चेंडूमध्ये 41 धावा होताना आम्ही बघितलेल्या आहेत. 6 चेंडूमध्ये 36 होतात हे प्रत्येकाला माहिती आहे, परंतु खऱ्या अर्थाने युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकाल 6 चेंडूमध्ये तब्बल 60 धावा काढण्याचा विक्रम हा टेनिस क्रिकेट जगतामध्ये केला आहे. बघू शकाल किती नो बॉल फेकले होते, किती वाईड बॉल फेकले होते, किती षटकार गेले होते. 6 चेंडूमध्ये जर 36 धावा 60 धावा सुद्धा होऊ शकतात, तर 10 चेंडूमध्ये 26 धावा. या ठिकाणी भिवंडीच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर 5 षटकारांची गरज असेल. निश्चितच संकट तर आहे. नक्कीच्या लग्नाला 1760 विघ्ने, रात्र थोडी सोंगे मात्र फार. 10 चेंडू 26 धावा. शॉर्ट पिच बॉल यावेळेस मात्र नजाकत बरा स्ट्रोक पाहायला मिळतो. फाईन केलाय. चेंडू निघून जाईल डीप लॉंग लेग सीमारेषा पार. लेफ्ट हँड बॅट्समन पुन्हा एकदा सुमित डेकरेची आठवण करून देणारा हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. धन्यवाद. अरुण नावाचा फलंदाज यावेळेस मात्र बॅटची भाषा बोलू लागली. चौकार आणि षटकार. अर्थातच सी फॉर कस्टमर फोकस, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आर फॉर इंटेन्शन, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, ई फॉर एज्युकेशन अँड टी फॉर टीमवर्क. दॅट्स कॉल क्रिकेट. यावेळेस मात्र कॉन्सन्ट्रेशन करतोय फलंदाज अरुण. काय इनिंग साकारताना पाहायला मिळतोय. किती 9 बॉल 9 चेंडू आणि 22 धावा. समीकरण थोडंसं कठीण असेल, परंतु हे 3 चेंडू महत्वाचे असतील. शॉर्ट पिच बॉल यावेळेस मात्र ऑफच्या दिशेला फक्त दिशा दिली गेली. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू प्रवास करतो. चेंडू निघून चालाय कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन अ रो. अरुण स्मॅश आउट अँड बॉल क्रॉस बाउंड्री लाईन फॉर द 4 रन्स. अरुण आहे तोपर्यंत डगआउट विजयाची अपेक्षा मात्र करत राहील. नक्कीच अरुणची फलंदाजी आम्ही बघतोय. निश्चितच आमचे प्रेक्षक सुद्धा मंत्रमुग्ध होत आहेत. प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत होणारी ही असणारी स्पर्धा आणि अर्थातच अरुणची बॅटिंग सुद्धा प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनून राहते की काय. हर जंगल में चंदन के पेड़ नहीं होते,
हर हाथी के माथे में मानिक मोती नहीं होते, हर समंदर में मोती नहीं होते, हर टीम में अरुण जैसे खिलाडी नाही होते. यावेळेस मिस्टर स्टोक पॉईंटच्या डोक्यावरून हा चेंडू पाहायला मिळतोय. निशिदा चेंडू ट्रॅव्हल 9 मध्ये झालाय आणि वेग मात्र पकडला चेंडूने. थर्ड मॅचच्या दिशेला रस मिळतील 4. थर्ड इन रो अरुण नावाचं वादळ यावेळेस गोंगांताना पाहायला मिळत आहे. हा येतोय अरुणच्या बॅटमधनं चौकार. इथलं यापूर्वीची षटकं तर संपूर्ण मॅच आम्ही नाडगावकर संघाच्या खात्याकडे होती, परंतु असं म्हटलं जातं ना, सीधी उंगली से घी नाही निकलती तो उंगली टेढ़ी करनी पडते आहे. सरळ बॅटने धावा येत नव्हत्या, बॅट आडवी केली, तिडवी केली आणि प्रत्येक चेंडूवर मोठे प्रहार केले गेले. बॅक टू बॅक 3 चौकार मात्र आले. समीकरण बनलंय 7 चेंडू आणि 14 धावा. सन्माननीय राजेजी फर्डेन्स सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. व्यवस्थापन समिती आणि CPL आपलं सहर्ष स्वागत करतोय. 64 धाबा धावपलकावर येणारे 7 चेंडू आणि 14 धाबा. अरुणने मात्र पूर्णपणे गेम बदलली की काय. यावेळेस डॉट बॉल फेकला जातोय. काय घडलंय? यस, हा टाकलेला डॉट बॉल शेवटच्या षटकामध्ये मनोरंजकता निर्माण करेल, थरार पाहायला मिळेल. आता मात्र काळजाची स्पंदनं वाढली गेली. येणारे 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. अरुण आणि नयन दोघांना मात्र अग्निकुंड तयार झालाय आणि एकदा का अग्निकुंडामध्ये उडी घेतली तर दाहकतेचा विचार करायचा नाही. मित्रांनो, दुधामध्ये तूप आहे, पण त्याचं मंथन करावं लागेल. तुमच्याकडे तुम्हाला यश मिळवायचं असेल तर सातत्याने तुम्हाला अपडेट आणि अपग्रेड व्हावं लागेल, इम्प्रोव्हायझेशन दाखवावं लागेल. शेवटचे येणारे 6 चेंडू. DK स्पोर्ट गोलबंद संघाला अजूनही 14 धावांची गरज. प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल. टाकले जाणारे पहिले 3 चेंडू सांगून जातील हु विल विन दिस मॅच, कारण सगळं काही सस्पेन्स पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर संघाचा संघनायक कर्णधार करता हरता सुख करता दुःख करता आतापर्यंत ज्या खेळाडून आपल्या संघाला विशिष्ट एलिव्हेशनवर नेऊन ठेवलंय. नारा सबसे प्यारा गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकिंगवर बॅट्समन नयन. स्ट्राईक रोटेट केली गेली. निश्चितच अरुणला माहित होतं शेवटचा चेंडू महत्वाचा आहे. डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. नॅशनल खेळ जर केला असता तर मी तर म्हणेन एक चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळाला असता. पण म्हटलं जातं मित्रांनो, स्वप्नामध्ये वाघ मारला तर तो जंगलामध्ये मरत नसतो. तुम्हाला जंगलामध्ये जावं लागेल, प्रत्यक्ष कृती करावी लागेल. क्रियेविना वाचालता व्यर्थ आहे. मैदानाच्या बाहेर उभं राहून बोलणं अतिशय सोपं आहे. खेळपट्टीवर पोहोचलो तर 33 कोटी देव आठवतात. हे मात्र 2 खेळाडू यावेळेस 33 कोटी देव आठवत असतील. हे मात्र या ठिकाणी चिन्ह पाहायला मिळत आहेत. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर तयार. लेफ्ट हँड बॉलर नारायण फळडे पहिला बॉल फेस करेल. मॅन फ्रॉम गोलबर्ड DK स्पोर्टचा एक हट्टा कट्टा फलंदाज. आतापर्यंत ज्या खेळाडूनं आपल्या संघाला अनेक प्रकारचे सामने एखादी जिंकून दिले आहेत. मॅन फ्रॉम गोलबम नयन. हे 6 चेंडू आणि 14 धावा. प्रेक्षकांची चर्चा चालू असेल. हा सामना जवळपास 90% असेल तो म्हणजे आम्ही नाडगावकर संघाकडे आणि 10% असेल तो मात्र DK स्पोर्ट गोलबंद संघाकडे. परंतु चर्चा करून जमणार नाही. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी कोण राजा कधी कोण रंक होईल हे सांगता येत नाही. कधी कोण जिंकेल कधी कोण हरेल सांगता येत नाही. मॅचला सुरुवात. लेट्स प्ले. गोलंदाज तयार. नारायण फळडे पहिला बॉल फेस करेल. मॅन फ्रॉम DK स्पोर्ट गोलबंद नयन. 6 चेंडू 14 धावा. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि निश्चितच हलक्या हाताने चेंडू रिलीज केलाय. तत्पूर्वी एकच सिंगल धाव. या वेळेपासून जास्तीत जास्त चेंडू अरुणला खेळवणं ही रणनीती ही ट्रॅजेडी वापरताना पाहायला मिळतोय बॅट्समन नयन. एकच सिंगल धाव घेतली गेली. समाधानी राहिला. नॉन स्ट्राईक एंडवर येऊन थांबलाय. तत्पूर्वी स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज असेल. लेफ्ट हँड बॅट्समन. आतापर्यंत जी मॅच कुठेतरी दूरवर होती तिला पुन्हा एकदा साथ घातली गेली आणि त्या हाकेने मात्र पुन्हा एकदा मॅच आपल्या तोंडासमोर येऊन राहिलेली आहे. परंतु कधी कधी म्हटलं जातं मित्रांनो, तोंडासमोर आलेला घास सुद्धा निघून जातो. हा घास पुन्हा एकदा मेजबानीच्या स्वरूपात पोटामध्ये जाईल की हा घास काढून घेतला जाईल. 5 चेंडू 13 धाबा. गोलंदाज तयार. नारायण फळडे. फुल टॉस बॉल. ब्रेड अँड बटर बॉल. जैसी नसीहत वैसा धमाका. यावेळेस मात्र वाघाच्या तोंडाला रक्त लागलंय. तो फोडतो डरकाळ्या. चेंडू निघून जाईल. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून गेलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अरुणच्या बॅटमध्ये येतोय हा नंदन करणारा षटकार.
धन्यवाद सोनावळे सर. फुलटॉस बॉल टाकणं म्हणजे प्रियसीच्या घरी सगळी माणसं असताना तिला फोन करणं आणि जोरात फोनवर बोलणं. नक्कीच शेवटचे येणारे 4 चेंडू आणि 7 धावा. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून गेलं याला म्हणतात. क्रिकेट कधी कधी मनोरंजन करावं लागतं. गोलंदाज तयार. नारायण फळडे शेवटचे येणारे 4 चेंडू. ब्रेड अँड बटर बॉलची संधी प्राप्त करून दिली होती बॅट्समन अरुणला. शॉर्ट पिच बॉल. पुन्हा एकदा ब्रेड अँड बटर बॉल. विशिष्ट उंचीवर चेंडू पोहोचलाय. चेंडू निघून जाईल मैदानाच्या बाहेर. यावेळेस दाखवत असताना जब तक नहीं पडता गाव हाथोड़े का पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं बनता. जैसी नसीहत वैसा धमाका. स्कोर आर लेवल. आणि यावेळेस काय घडलंय काय बिघडलंय. चेंडू जातोय आउट ऑफ द बार. षटकार. तीन चेंडू आणि फक्त एका धावेची गरज. मी चर्चा करत होतो की हाच अरुण ज्याने खर्डी विभागाला दाखवून दिलं होतं. यस आय एम अ प्लेयर.